तंगमया म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती पुरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत मानेला सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झालंय मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठ्या हात घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेला. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा हात खालून घ्या. उजवा हात वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर. उजव्या हाताचं कोपर खाली. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. श्वास आत घेत वर या. यानंतर श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास सोडत सरळ. श्वास आत घेत डावीकडून पाठीमागं. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर दोन्ही पाय सरळ करा. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5.
टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमागे वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, आपण आपलं शरीर आसनांसाठी तयार होतं. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडं, डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. हाताची बोट एकमेकात गुंतवायचे, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडं, डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमाग घ्यायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत उजव्या हाताचं कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डाव्या हाताचं कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा हात वर घ्यायचा आहे, उजवा हात खाली असेल. टाचा वर घ्यायचा आहे. पुन्हा डावा हात खाली येईल, उजवा हात वर, टाचा खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडं, डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत हात खाली, पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यांवरील, दंडावरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडं. भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रीम भानवे नमः. ओम ह्राम खगाय नमः. ओम ह्राः पूष्णे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचय नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्राम अर्काय नमः. ओम ह्राः भास्कराय नमः. 2 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10 11 12 4 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 5 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. त्याचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा.
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत, यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे.
आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेने ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. एवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघा दोन्ही हाताने गुडघ्याला पकडायचा आहे. गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. पुन्हा उजव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा गुडघा छातीला टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा पाय सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या पायाचा गुडघा छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा डाव्या हाताने गुडघा जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन्ही हातांनी पकडून छातीला टेकवायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पुन्हा उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. पुन्हा गुडघा छातीला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या गुडघ्यांना पकडायचं आहे. श्वास आत घेत गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आहे. श्वास सोडत गुडघे जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाय सरळ करा.
विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. एवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील. पुन्हा श्वास आत घेत पायामध्ये अंतर. श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला पकडायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पाय सरळ करा. श्वास सोडत डाव्या पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय सरळ वर करायचे आहेत. श्वास आत घेत दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबवायचे आहेत पाय. पुन्हा श्वास आत घेत पाय जवळ घ्या. श्वास आत घेत पायामध्ये अंतर. श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सावकाशपणे पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात. डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर.
यानंतर दंडासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा कंबर वर उचलायचे आहे. आता श्वास सोडत उजवा पाय उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास आत घेत पाय पाठीमाग, श्वास सोडत डावा पाय डाव्या हाताच्या कोपऱ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे खाली या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. आणखीन दंडासनामधलाच दुसरा प्रकार करायचा आहे. सुरुवातीला भुजंगासनामध्ये या. पुन्हा कंबर वर उचलायची आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे जंप करून. पुन्हा दोन्ही पाय जवळ. श्वास आत घेत पायामध्ये अंतर, श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यामध्ये आता तिसरा प्रकार करायचा आहे. सुरुवातीला भुजंगासनामध्ये या. पर्वतासनामध्ये या. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकून पुढं जंप करायचा आहे. पुन्हा पाठीमाग. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकून पुढे घ्यायचे आहेत. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर बर्मानासनामध्ये यायचं आहे. सुरुवातीला भुजंगासन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पुन्हा कंबर वर उचलायची आहे. गुडघ्यामध्ये थोडस अंतर घ्या. आता उजवा पाय वर उचलायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवायचा आहे. पुन्हा गुडघा पूर्व स्थितीमध्ये. श्वास आत घेत डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे. उजव्या पायाच्या घोट्याच्या बाजूला ठेवायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत गुडघा पूर्व स्थितीमध्ये. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. बेली फॅट, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. मान पाठ सरळ. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमाग घ्यायचे आहेत. श्वास सोडत डाव्या हाताचं खोपं उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत उजव्या हाताचं कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या. आता डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता डावा हात डाव्या पायाला टेकवायचा आहे. उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. पुन्हा उजवा हात डावा हात कोपरामध्ये, उजवा हात उजव्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडायचे आहेत. पुन्हा दोन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकवायचे आहे. उजव्या हाताचं कोपर
डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा दोन्ही गुडघे वर घ्यायचे आहेत. पुन्हा गुडघे उजव्या साईडला जमिनीवरती टेकतील. डाव्या हाताचा कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे. 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. 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 आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते. श्वसना संबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते. पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते. डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या. तोंड बंद करून भोंग्याच्या आवाजात बाहेर.
हम्म, श्वास आत घ्या. हम्म, श्वास आत घ्या. हम्म, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी एक राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती हवी. दोन्ही हाताचं दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.